दिनांक 14 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी मधुमेहींचा जीवनदाता सर फ्रेडरिक ग्रांट बेटिंग यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य रॅलीचे आयोजन अमरावती येथे करण्यात आले आहे। मधुमेह फक्त नियंत्रित करता येतो, परंतु हा रोग पूर्णतः बरा होत नाही। मधुमेहाच्या नियंत्रणाकरिता पायी चालणे उत्तम उपाय आहे, म्हणून पायी चाला, मधुमेह टाळा, चालाल तर वाचाल इत्यादी संदेश देणाऱ्या रॅलीमध्ये अमरावतीकरांनी विशेषतः मधुमेही व्यक्ती व त्यांचे नातेवाईकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डायबेटिक असोसिएशन अमरावती, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, जिल्हा सामान्य रुग्णालय व अमरावती फिजिशियन असोसिएशन, IMA, ऑप्थेमॉलॉजी संस्था, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, जैन संस्कार युवा मंच व इतर वैद्यकीय सामाजिक स्वयंसेवी संघटनांनी केलेले आहे। याच अनुषंगाने दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7:30 भव्य रॅलीचे आयोजन मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनामध्ये करण्यात आले आहे। या रॅलीचा शुभारंभ राजापेठ येथील नवीन बस स्थानक, रेल्वे स्टेशन चौक, शिवटेकडी म्हणजेच मालटेकडी अशा प्रकारे हा मार्ग राहणार आहे। समारोप सकाळी 9 वाजता शिवटेकडी मालटेकडी येथे करण्यात येऊन या प्रसंगी मान्यवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन तसेच मधुमेह संदर्भात जागतिक मधुमेह दिनाच्या औचित्याने डायबेटिक असोसिएशन अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानक अमरावती, 13 नोव्हेंबर रोजी मुख्य बस स्थानक अमरावती व 14 नोव्हेंबर रोजी शिवटेकडी येथे सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत मधुमेह मार्गदर्शन व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती यांचे कक्षामध्ये ही माहिती देण्यात आली। यावेळी सर्व संस्थांचे सचिव, अध्यक्ष, अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे प्रामुख्याने उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत। डायबिटीज बद्दल आता सांगितलंच सगळ्यांनी, ते का होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय, त्याचं इकॉनॉमिक्स, त्याच्यामुळे आर्थिक घडी कशी विस्कटली जाते कुटुंबाची, तर हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर डायबिटीस हा आणि ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब हे आमचे नॉन कम्युनिकेबल डिसीज, म्हणजे आपल्याला आठवतं 20, 25, 30 वर्ष आधी जे होते, तर सगळ्यात मोठे आजाराचे कारण काय होते, तर साथीचे रोग होते। जसं आपल्या जीवनशैलीत बदल होत गेला आहे, तसं मध्ये हे साथीचे रोग खूप मागं पडत गेले। काही विशिष्ट कालावधीमध्ये असतात, पावसाळ्यात किंवा असं काही वेळेस, आणि बाकी वेळेस मग हे असंसर्गजन्य रोग, म्हणजे त्याच्यामध्ये हा डायबिटीस, मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, कॅन्सर आहे आणि मग स्ट्रोक, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, जे की कार्डियक कॉम्प्लिकेशन म्हणून होत असतात। तर हे वाढत चाललेले आहे। त्याच्यामुळे शासनाने सुद्धा मागच्या जवळपास 7 ते 8 वर्षापासून त्यांचा पूर्ण फोकस जो आहे हा कम्युनिकेबल जे की कमी झाली त्याच्यापासून नॉन कम्युनिकेबल झालेला आहे, आणि असं अपेक्षित आहे की 2025पर्यंत आपलं जवळपास 25% पॉप्युलेशन हे डायबेटिक असू शकतं। त्याच्यामुळे शासनानं त्यांचा जवळपास 50 ते 60% पुढच्या काही वर्षामध्ये हा NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज त्याचा भाग आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे डायबिटीस। तर हे मधुमेह असं आहे की हे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत, आता हे सगळे इथे स्पेशलिस्ट सगळे बसलेले, तर एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळे अवयव त्याच्यामध्ये अफेक्ट होतात, आणि जो अवयव जसं जसं अफेक्ट होतो तसं तसं त्याचे कॉम्प्लिकेशन दिसायला लागतात, आणि मग त्याची ट्रीटमेंट सगळ्यांनी सांगितलं तसं, गणित सांगितलं तसं ती महाग होत जाते। मूळतः डायबिटिकची ट्रीटमेंट तशी कंट्रोलमध्ये असताना कमी आहे, आणि मी जे काही बोलणार होतं त्यातलं निम्म गोष्ट सगळ्यांनी सांगून टाकलं की डायबिटीसमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे उपचार करत बसण्यापेक्षा ते होऊ नये म्हणून काळजी घेणं म्हणजे। आणि आता आपल्याला माहिती आहे की आपली जीवनशैली ज्या पद्धतीनं बदललेली आहे, तुम्ही मीडियाचे लोक आहात सगळे, तर तुम्हाला म्हणजे तुमचं म्हणजे रात्र कधी संपते आणि दिवस कधी चालू होतो तुम्हाला कळत नाही, म्हणजे अशा पद्धतीने। तर तुम्ही म्हणून हे सगळ्याच फील्डमध्ये हे अशा पद्धतीनं कॉम्पिटेटिव्हनेस आलेलं आहे, जीवनशैली एकदम बदलून केलेली आहे, आणि त्यामुळं हे आपल्याला या असंसर्गजन्य रोग त्याच्यामुळे वाढत आहे।